स्क्वेअर रूटमध्ये 27, क्यूबमध्ये 64 आणि 144 मध्ये स्क्वेअर रूट 144. त्याचा लस काय आहे? आता बघा काय विषय आहे, जिथं 2 आहे तिथं त्या संख्येचा वर्ग घ्यायचा. काय घ्यायचा? आणि जिथं 3 आहे, ठीक आहे बघा आता 156 चा वर्ग आहे 13, बरोबर? ठीक. 27 कोणाचा वर्ग आहे? कोणाचा आहे आता? 3000. ते 9 3 का 27. ठीक चालेल. आता 64 कोणाचा आहे? 4 चा येणार आहे बघा. धन म्हणजे काय? ती संख्या त्या संख्या 3 वेळा जोडल्या. 4 चौक 16 चौक 64 म्हणजे 4 च काय येतो क्यूब मध्ये करेल. 41 कोणाचा वर्ग? आता हे वर्गमूळ आहे घनमूळ. आता 13 चा 115 वर्ग म्हणजे 13 काय आला? घनमूळ वर्गमूळ. ठीक. 27 3 चा घन म्हणजे 27 चा 3 काय आला? घनमूळ म्हणजे काय येतं 3. 64 4 चा आणि 12. ठीक आहे. कळतंय ना? या संख्यांचे जे संबंध असा आहे की 13 चा वर्ग 169, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 12 चा वर्ग 144. ठीक. आता याचं काय करायचं आहे? लस समजेस काय लस आहे त्याला हिंदीमध्ये लस असं म्हणतात. आता 13 3 4 लसाची अट काय आहे? कमीत कमी 2 संख्येला भागले झाले. त्याला बरोबर किती बरोबर आहे? आता 13 3 4 12. आता 3 आणि 12 भागावे 4 12 भागावे. चालू आला करू ठीक आहे. चल जाऊ दे. 3 4 5. आता किती भाग? 2 अंक जातोय. 4 अंक 2 अंक. ज्या संख्येला भाग जाते ते खाली घ्यायची. 3 जागेवर बेजून 4 बेसक 12. आता परत 2 भाग. 13 दातली 3 तासा बेक बे बेत्रिक. आता 3 आणली. 13 चा त्याला भाग जाते संख्येला खाली घ्यायची. कमीत कमी 2 संख्येला भाग द्यायला भागते झाले. 3 1 3 1 3 1. आता 1 1 1 3 भाग देणारा गुणा बाकी यांचं गुणाकार म्हणजे काय असावे असतो? बेदुनी 4 3 12, 12 गुणा 13. एकाचा काय विषय नसतो. 12 3 36 4 3 12 12 आणि 3 म्हणजेच यांचा प्लस काय आला? 104. आज तुम्ही टेस्टिंग कशी आहे? चार अंकों वाली वह बड़ी से बड़ी संख्या ज्ञात कीजिए जिसे 7 11 13 से विभाजित करने पर प्रत्येक स्थिति में शेषफल 4 प्राप्त होगा. संख्या काय? 7 11 13. लावा माझे आपलं झालंय. आता बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की बडी से बडी म्हटलं म्हणजे तुम्हाला सेम कळायला लागेल नाही. आता काय केलं त्यांनी? 7 11 आणि 13 7. प्रश्नामध्ये त्यांनी किती प्राप्त होत आहे? आता बघा 11 4 हे उत्तर काढले. म्हणजे काय प्रश्न आहे तो? अशी 4 मोठी संख्या अशी तिथे संख्यांना 7 11 13 ने
भागल्यानंतर किती शिल्लक राहत आहे 4. तर ती संख्या कोणती असा प्रश्न आहे. आता बघा अशा वेळेला त्याला संख्या काय काढायचा. बडी से बडी संख्या म्हणजे लसायचं नाही, 4 अंक वाली विचारते ती काढायची आपल्याला. काय काढावा लसायचं एलसी. आता संख्या काय 7 11 आता 7 13 का कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस अशा विषम संख्या आल्या किंवा मूळ संख्या आल्या की त्या संख्येला कोणत्या संख्येने भागतात असेल सरळ सरळ गुणाकार करून टाकायचं. ठीक. आता 7 1 7 11 1 13 13 1 भाग देण्याबरोबर बाकी यांचा गुणाकार म्हणजे लसाय. 7 11 13 एकाचा काय विषय. ठीक. 11 7 77 गुणला बरोबर 3 7 91 वाच्याला 9 3 7 91 91 9 किती अरे 91 100 ना 91 किती 100 बरोबर. आता 1000 एक संख्या आहे पण 1000 बरोबर शेषफळ म्हटलं काय म्हटलं शेषफळ जेवढं शेषफळ असतं 4 तर प्लस करून घ्यायचं. 1000 4 किती ऑप्शन क्रमांक एसजीडी चा मागचा क्वेश्चन आहे. जर शेषफळ 10 म्हटलं असतं प्लस किती केले असते. ठीक आहे. वह छोटी से छोटी संख्या ज्ञात कीजिए जिसे 8 12 16 से विभाजित करने पर प्रत्येक स्थिति में शेषफल 3 बचता हो लेकिन उसे 7 से विभाजित करने पर शेषफल 0 हो. म्हणजे त्या संख्यांना 8 12 16 जर भागलं तर बाकी 3 उरते आणि जर 7 ने भागलं तर बाकी काय उरते 0 ची संख्या कोणती. आता 8 12 16 यांचा आपण काय करू लसाय. आता लसाय विचारते कमीत कमी 2 संख्येला भाग द्यायचा तर भाग द्यायचा. आता 2 अंक बेचोक बेसक बेआटी पडतो बेदुनी बेत्रिक बेचोक परत 2 अंक बेक बेक ज्या संख्येला भाग जाते तेच खाली घ्यायची बेदुनी 4. आता 1 2 3 या फक्त 1 च्या पाड्यात आहे त्यामुळे आपण बाकी. आता लसाई म्हणजे भाग दिलेला बाकी यांचा गुणाकार म्हणजे लसाई. बेदुनी 4 दुनी 8 1 8 3 24 दुनी 8 3 16 हा ते गरम पण होते ना जास्त. ठीक आहे 48. आता 48 x अधिक 3 किती होत आहेत ते 3 म्हणून आपण 3 घेतला. ठीक आहे शेष बसतात. आता 48 x च्या जागेवर परत 3 घ्यायचा त्या संख्येचा अधिक 3 समजतंय ना. तो शेषफळ येता शेषफळाला गुणायचा परत प्लस ती संख्या प्लस करायची. आता 8 त्रिक 24 हातच्याला 2 4 त्रिक 12 12 2 14 124 चा गुणाकार प्लस आता किती आले 100. तर या संख्येला जर 7 ने भागलं तर बाकी किती होते बघा 0. 7 दुनी 7 1 ठीक है. वह सबसे छोटी संख्या ज्ञात कीजिए जिसमें से यदि 6 कम कर दिए जाए तो वह 12 15 20 तथा 27 से पूर्णतः विभाजित हो जाती है. इसे जुड़ीचा मागचा क्वेश्चन है. ऑप्शन पहिला 542, ऑप्शन दुसरा 546, ऑप्शन तिसरा 540, ऑप्शन 14 500. वह सबसे छोटी संख्या ज्ञात कीजिए जिसमें से यदि 6 कम कर दिए जाए तो वह 12 15 20 तथा 27 से पूर्णतः विभाजित हो जाती है.
आता काय म्हटलंय 12 + 26 27 याचा लसावी काढा. काय काढायचा 12 15 20 27. ठीक संख्या किती तर 4. लय समजा समसंख्या ओळखतात ज्या संख्या निम्न होतात 99 वाले ठीक त्याला 2 ने भागायचं. ठीक आता 12 चे निम्मे किती 6 15 भागात खाली घ्यायचे. 20 चे निम्मे किती म्हणजे बेदा 20 27 ला भाग जात नाही जात असं कमीत कमी 2 संख्येला भाग देऊन भाग देतात. ठीक आता 6 15 10 27 आता 3 भाग देतात. तिच्याकडे 6 1 15 पण 3 दुनी 6 3 5 15 10 ला भाग जात नाही 3 9 27. सिंपल. आता 2 5 10 आता भाग 2 5 डायरेक्ट काय करतो. ठीक 5 1 5 2 10 9 आहे. आता किती नाही कमीत कमी 2 संख्या ना बरोबर. वेगवेगळे एक वेगवेगळे लसावीचे भाग्याला जोडा पाकी यांचा गुणाकार म्हणजे काय लसाव. 3 दुनी 6 पंचे 30 दुनी 60 1 60 1 60 1 6 9 54. कितने कम कर दिए जाए 6 ते प्लस करून दे. ऑप्शन क्रमांक डिव्हिजन क्वेश्चन आंसर. सबसे छोटी संख्या क्या है जिसे 4 6 10 और 15 द्वारा विभाजित करने पर हर बार 3 शेषफल प्राप्त होता है. शेवटचा 15 आहे किती बेस्ट. राइट आंसर ऑप्शन डी. प्लस हे कळा तर 3 फक्त प्लस करावा. सबसे छोटी संख्या में संख्या का 4 7 10 यांचा लसावी काढा. लसावी किती आला आहे 16. बेस्ट. आता भाग जाऊ आपण 2 ने जातोय 3 ने जातोय किती देऊ भाग 2 दुनी 4 2 3 6 2 5 10 15 आहे. 2 जागेवर 3 जागेवर 5 आहे 5 तरी बरोबर. 2 जागेवर 3 आहे 3 1 3 आहे. भाग गुणा बाकी 5 2 10 10 3 30 30 दुनी 60 लसावी 60. कितना शेषफल ऑप्शन क्रमांक बघा. किरण के पास एक व्यक्ति किरण नावाचा के पास सफेद मनके और रेशम के पास 18 काले मनके हैं. किरण के पास 24 से 24 24 सफेद मनके और रेशम के पास 18 काले मनके हैं. रेशम कड़े कितनी है किरण कड़े 24. रेशम कड़े कितनी है 18. इस प्रकार व्यवस्थित करना चाहते हैं कि प्रत्येक पंक्ति में मनकों की संख्या समान हो. करना है
रांग बनवायची, त्यात प्रत्येक रांगेतील समान मणके पाहिजे, या तो केवळ काले मणके हो, एकतर काळे मणके पाहिजे, एकतर सफेद, परंतु की वो अधिकतम संख्या, हा शब्द महत्वाचा आहे, अधिकतम संख्या त्याग कीजिए कि एक पंक्ति में व्यवस्थित किया जा सकता है। अधिकतम मीन्स मसावी, अधिकतम म्हणजे काय मसावी, आता 24 नटाचा काय काढला आहे मसावी टाका, ठीक, अशा उदाहरणात लिहून देतो। नेहमी मसावी टाका, काय करावा, कारण कीवर्ड से अधिकतम म्हणजे काय मोठे मोठे, ठीक, आता 24 आणि 18 किती भाग जाणार, 4 6 भाग जाणार, ठीक आहे, 7 चौक 37 मसावी शेकट अशी की दिलेल्या सर्व संख्या एका संख्येने भाग जातात, त्या संख्यांनी एक आता 4 दिला फक्त 1 ने भाग जातो, किती ना 1, 4 1 4 3 1 3, बस मसावी म्हणजे फक्त भाग देणाऱ्या संख्यांचा गुणाकार, लसर काय असतं दोघांचा गुणाकार, मसावी काय फक्त भाग देणार आहे, म्हणजे मसावी किती देणार 6 जो मसावी असतो ते उत्तर असतं। तीन संख्याओं का अनुपात 4 आसपास 5/7 है और उनका लसप 5/600 है, तो उनका मसप क्या होगा। ऑप्शन पहला 40, ऑप्शन दूसरा 20, ऑप्शन तीसरा 10, ऑप्शन चौथा 30, किती आलं उत्तर 40, कोणा 40 बघा अनुपात म्हणजे काय प्रमाण म्हणजे रेशिओ, आता त्या संख्या दिलेल्या आहेत 4 5 6 त्यांचा गुणाकार करून घ्यायचा, 4x 5x 7, ठीक, 4 पंचे 20 7x से त्यांचा रस किती आला 5600, आता x इकडे करून आहे तिकडे भागिले इकडे बांधा चिन्ह आहे बरोबर चिन्ह बघा, इकडे जर प्लस आहे इकडे मायनस होतं, इकडे मायनस इकडे प्लस होतं, इकडे भागिला आहे इकडे जाताना ते गुणिला होता, इकडे गुणला आहे लक्षात ठेवायचं। आता 140 इकडे x आहे, आता 140 गुणिला आहे इकडे तो काय दिला आता भागिला, x बाहेर देणार भागिला 140, अंशाला छेदाला समान अंक की शून्य सारखे असले कॅन्सल करायचे, 14 1 14 14 चौक 0 एक ची किंमत म्हणजेच मसावी त्याला प्रश्न सोपे असतात, फक्त प्रॅक्टिस करायची असते, बाकी यात दुसरं काही नसतं, ठीक। बघा आता उद्या ते लेक्चर पडणार तुमचं अपलोडिंगला, तो तुमचा क्लास होईल उद्याचा प्रतिशत, ठीक। यूट्यूबला असे दररोज म्हणजे की दोन लेक्चर अपलोड होत असतात, प्रत्येकाने आपल्या चॅनलला भेट द्या।